नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैतने आता कलाला घराबाहेर काढलेलं असतं. तर मग कलाची काहीही चुकी नसल्यामुळे कला भयंकर चिडलेली असते आणि अद्वैतला म्हणत असते, तू मला जसं सगळ्यांसमोर घराबाहेर काढलंस ना, तसंच तू मला जोपर्यंत सगळ्यांसमोर घरामध्ये घेत नाही तोपर्यंत मी इथे अन्नपाण्याचा त्याग करून इथेच उभी राहील. तर मग कलाच्या आता बोलण्यावरती अद्वैत एकही शब्द बोलत नाही आणि लगेच रागामध्ये तिकडं निघून जातो. आबा, सोहम, सरोज हे तिघेही तिथेच असतात. आबा लगेच आता कलाची समजूत घालत कलाला म्हणू लागतात, हे बघ कला, जे काही झालंय ना ते तुझ्या पाशी आणि त्याचं त्याच्या पाशी. तू सुद्धा जरा समजून घे ना. तर रजनी सुद्धा कलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. हो कला, आबा बरोबर बोलतायत, तू सुद्धा जरा समजून घे. हळूहळू सगळं काही ठीक होईल, फक्त तू एक पाऊल मागे घे. इतके दिवस तू अद्वैत बरोबर राहतीये, तुला माहिती ना तू डोक्यात राग घालून घेणारा माणूस आहे. तर आता याच्यावरती अद्वैतच्या बोलण्यामुळे कला भयंकर चिडलेली असते आणि रागातच म्हणू लागते, प्रत्येक वेळी मीच सांभाळून घेणं हा पर्याय असूच शकत नाही. त्याला माहिती आहे की मला अन्याय, खोटेपणा हा अजिबात आवडत नाही. तरी सुद्धा मी निमूटपणे एकही शब्द न बोलता त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. पण मात्र आता त्यांनी हद्द पार केली आहे. जोपर्यंत मला स्वतः चांदेकर मानाने आतमध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही आणि इथेच बसून राहणार. कलाने सुद्धा आता ही गोष्ट ठरवलेलीच असते. त्याच्यामुळे कलाच्या बोलण्यापुढे कोणालाही काहीही बोलता येत नाही. आबा सुद्धा आता कलावरती लगेच ओरडत म्हणतात, कला तू सुद्धा काही कमी नाहीयेस. स्वतःला जसं वाटेल ना तसंच तू करणार. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ना तेच तू कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःला त्रास करून नको घेऊस. आबा, सोहम, रजनी हे सगळे लगेच तिकडे निघून जातात. इकडे कला एकटीच घराबाहेर उभी असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळेच घरातले हॉलमध्ये असतात आणि अद्वैत सुद्धा तिथेच असतो. तर मग आबा अद्वैतला लगेच ओरडत म्हणतात, अद्वैत हे काय चाललंय? तुला तुझ्या रागावरती जराही नियंत्रण नाहीये का? हे बघ, खऱ्या खोट्याची शहानिशा न करता तू असं वागलायस. आता नवरात्र आहे, ती आपल्या घरची सून आहे, या घराची लक्ष्मी आहे आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीला असं घराबाहेर ठेवणं हे बरोबर नाही. सरोज आता लगेच आबाला म्हणू लागते, आबा प्लीज काहीही नका बोलू. त्याने सांगितलं ना की तो तुमच्याचसाठी तिच्याबरोबर चांगला वागत होता. या नात्यामध्ये त्याची घुसमट होत होती, तरी सुद्धा त्याने ते सहन केलं आणि तरी सुद्धा त्याने का सहन करायचं? त्याला सुद्धा त्याच्या मताप्रमाणे वागू द्या ना. ती मुलगी कशी वागते हे तुम्हाला माहितीये, ती माझ्याशी कशी वागली हे सुद्धा तुम्हाला माहितीये. तरी सुद्धा तुम्हाला त्याच मुलीची का बाजू घ्यायची आहे? कोण लागून गेली आहे ती घरातली? म्हणजेच की तिच्या मताप्रमाणे आपण सगळ्यांनी वागायचं. आणि आबा तुम्ही एक सांगा, अजूनपर्यंत अद्वैत किती दिवस तुमच्या मनाप्रमाणे असं वागणार आहे? तर मग आता सरोजचं हे बोलणं आबाला खूपच खटकलेलं असतं. आबा आता भयंकर चिडतात आणि लगेच सरोजवरती ओरडत म्हणतात, बास झालं सरोज, आजवरती कधी सुद्धा मी तुझ्यावरती चिडून बोललेलो नाहीये. इथे जे काही घडतंय ते फक्त शांतपणे बघत आलोय मी. पण तू कलाच्या बरोबर जे काही वागतीयस ना ते एकदम चुकीचं वागतीयस. तरी सुद्धा मी ना तिला सांगितलं की सासूला समजून घे, ना तुला सांगितलं की सुनेला समजून घे. हे बघ, मी तुमच्यातलं नातं हे तुमच्यावरती सोपवलं होतं. आता त्या नात्याला चांगलं ठेवायचं की नाही ते तुम्ही बघत होतात. त्या नात्याची घडी कशी चांगली करायची तो तुमच्या हातात होतं. पण मात्र तू आणि अद्वैत जे काही वागलायस ना ते मला अजिबात नाही पटलेलं आणि ती गोष्ट मला कधी पटूच शकत नाही. तेव्हा आता तू आजपासून माझ्याशी बोलायचं नाही. आबा असा खूपच कठोर निर्णय घेत असतात आणि सरोजला सुद्धा आबाच्या निर्णयापुढे एकही शब्द बोलता येत नाही. ती फक्त शांत राहते. आबा आता लगेच रागातच तिकडनं निघून जातात. इकडे कला घराबाहेर असते आणि ती आता भयंकर चिडत स्वतःशीच विचार करत असते, मी काहीही बोलत नाहीये म्हणजे हा चांदेकर मला वाटेल तसं बोलतोय. कसल्याही खऱ्या खोट्याची शहानिशा न करता त्याने माझ्यावरती खूप आरोप केलेत. पण एवढं सगळं होऊन सुद्धा सरोज मॅडम स्वतः सांगत का नव्हत्या की कलाने मला धक्का मारलेला नाहीये म्हणून? त्या जर बोलल्या असत्या तर चांदेकरने सुद्धा स्वतः शांत बसून सगळं काही ऐकून घेतलं असतं. पण मात्र त्या सुद्धा गप्प बसल्या, एकही शब्द बोलल्या नाही. माझाच तोल गेला हे असं सांगायचं ना त्यांनी. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सोहमने काजलच्या फोनवरती फोन केलेला असतो आणि आता सोहम लगेच काजलला म्हणतो की काय ग, तू फ्री आहेस का? अगं, आमच्या घरामध्ये खूप मोठा प्रकार घडलाय. काजल सोहमला म्हणत असते, काय झालंय बोल ना. आणि सोहम आता घडलेला सगळा प्रकार हा काजलला सांगतो. म्हणजेच की कलाने सरोजला धक्का दिलेला नसतो, तरी सुद्धा अद्वैत कलाला वाटेल ते बोलतो आणि याच्यावरती सरोज सुद्धा काहीही बोलत नाही. अद्वैत मागचा पुढचा विचार करून कलाला घराच्या बाहेर काढतो आणि कलाला सुद्धा हा सगळा प्रकार सहन होत नाही. म्हणून सुद्धा ती पण करते की मी अन्न पाण्याशिवाय इथेच घराबाहेर राहील की जोपर्यंत मला हा घरात घेत नाही. आता सोहम हा घडलेला सगळा प्रकार काजलला सांगतो आणि हे ऐकल्यानंतर काजलला सुद्धा मोठा धक्का बसतो. संगीता आणि कलाचे बाबा दोघेही तिथे असतात आणि काजलच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन पाहता ते दोघे सुद्धा घाबरून जातात.
संगीता आता लगेच काजलकडे येते आणि तिला विचारू लागते, काय ग काय झालं काजू, समजा ठीक आहे ना? काजल सांगू लागते, अगं आई सोहम होता. अद्वैत दाजींनी कलाताईला घराबाहेर काढलंय. हे ऐकल्यानंतर तर संगीता आणि कलाच्या बाबांना खूप मोठा धक्का बसतो. काजल म्हणते की तिकडे खूप मोठा राडा झालाय. कलाचे बाबा विचारतात, काय झालं नेमकं? काजल याच्यावरती काहीही बोलत नाही. संगीताचं म्हणणं असं असतं की आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात आणि कलाला घेऊन येऊयात. पण कलाचे बाबा म्हणतात, आपल्याला तिथे काय घडलंय ते नीट कळत नाही ना, तोपर्यंत तिथे जायला नको. कलाचे बाबा लगेच आता कलाला फोन लावतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कला घराबाहेरच असते आणि कलाला घडलेला सगळा प्रकार स्पष्टपणे आठवत असतो. त्याच्यानंतर इकडे अद्वैत सुद्धा गच्चीमध्ये येतो आणि कलाची वर्ण सगळी गंमत पाहत असतो. तर मग त्यानंतर कला घराबाहेर राहून देवी आईची मूर्ती बनवत असते. कला मूर्ती बनवताना स्वतःशीच विचार करत असते, आतमध्ये एवढं सगळं घडलं तरी सुद्धा सरोज मॅडमला एका शब्दाने सुद्धा म्हणावंसं नाही वाटलं की यामध्ये कलाची काहीही चुकी नाहीये. कदाचित तिथे कोणी बघितलंही नसेल, चांदेकरचा झाला असेल गैरसमज. पण मात्र जे काही झालंय ना ते सरोज मॅडमला अगदी नीट माहिती आहे. कोणाचंही काही असे ना, पण मात्र मी त्यांना स्पर्शही केलेले नाहीये आणि हे त्यांना कळलं सुद्धा असेल. मग त्यांचा मुलगा मला वाटेल ते बोलत होता तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाला का नाही थांबवलं? त्यांचा मुलगा चुकीचा आहे हे दिसत असून सुद्धा त्या सगळ्या तमाशा पाहत फक्त तिथे उभ्या होत्या. नुसतं त्या एवढ्या जरी म्हणाल्या असत्या ना की काहीही घडलेलं नाहीये, तर एवढं सगळं सुद्धा घडलंच नसतं. कलाला आता खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं त्यांनी असं का केलं असेल. कला आता स्वतःशीच म्हणत असते, इतर वेळी मी त्यांचा राग समजू शकते, पण मात्र आत्ता त्यांनी बोलायला हवं होतं. इकडे संगीता कलाला फोन लावत असते, पण मात्र कलाचा फोन तिथेच अद्वैतच्या रूममध्ये तिथेच बाजूला टेबलवरती असतो. अद्वैतला कलाच्या रिंगचा आवाज येताच अद्वैत लगेच कलाच्या फोनकडे येतो. संगीताचा फोन कट करून लगेच कलाचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो. अद्वैत आता लगेच तिथे शांतपणे झोपायला जातो. संगीताला मात्र तिथे काय झालं असेल याचा विचार करता खूपच टेन्शन आलेलं असतं. काजल म्हणत असते, अगं आपण बघूयात ना काय करायचं, आणि कलाताईला ना काहीही झालेलं नसणार आहे, ती बरी आहे. संगीता खूपच घाबरत असते की माझी लेक एवढ्या रात्री एकटीच आहे घराबाहेर. आपण सोहमरावांना फोन करून बघायचा का? याच्यावरती कलाचे बाबा म्हणतात, हो बरोबर आहे, आपली नैनी सुद्धा आहे तिथे, पण मात्र नैनी कितपत बोलू शकेल हे माहिती नाही. आणि सोहमरावांना फोन करायचं तर त्यासने एवढ्या उशिरा फोन करणं बरोबर नाही वाटत. पण मात्र संगीताला नेमकं काय करायचं हे काहीच समजत नसतं. इकडे दुसरीकडे कलाचे बाबा म्हणत असतात, कदाचित असं सुद्धा झालेलं असेल की घरातलं वातावरण पेटलं म्हणून कलाला घराबाहेर काढलं, किंवा मग वातावरण शांत झाल्यानंतर तिला घरात बी घेतलं असेल. आता सगळी जण झोपली असतील. संगी, अगं तूच समजून घे, आबासाहेब आहेत ना तिथं, आणि आबासाहेब काही जरी झालं ना तरी आपल्या कलेसाठी हायच उभं, ते ना असं काहीही चुकीचं नाही होऊ देणार. संगीता मात्र कलाच्या विचारांमध्ये आता खूपच घाबरून गेलेली असते. संगीताचं असं म्हणणं असतं की उद्याच्या उद्या जाऊन तिला भेटते आणि बघते तिथं नेमकं काय झालंय ते. त्यानंतर आता दुसरीकडे सकाळी देवी आईची स्थापना करणार असते आणि मग त्याच्यामुळे सगळेच आता खूप तयारीत असतात. रजनी सुद्धा देवी आईची तयारी करत असते. त्यानंतर नैना आणि रोहिणी दोघी आता एकमेकींशी गप्पा मारत असतात. तर नैना रोहिणीला म्हणते की मॉर्निंग लॉ, मला असं वाटलं होतं की कलाला घराबाहेर काढण्यासाठी किंवा तिला अडकवण्यासाठी खूप मोठा काहीतरी प्लॅन करावा लागेल. मी तर प्लॅन सुद्धा करत होते, पण मात्र त्याची काहीच गरज नाही पडली. कला स्वतःच स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकली आणि या घराच्या बाहेर गेली. रोहिणी आता म्हणत असते ही खड्डा दुसऱ्यांसाठी खाण्याला जाते, पण मात्र त्यामध्ये स्वतःच पडलीये. त्याच्यानंतर रोहिणी आता नैनाला म्हणते, नैना मला एक सांग, सरोज वहिनी आणि कला यांच्या दोघींच्या मधोमध उभी होतीस तू, त्याच्यामुळे नेमकं काय घडलं हे तुला दिसलं असेल ना? म्हणजे कलानेच खरंच सरोज वहिनीला धक्का मारला का ग? तर मग नैनाला लगेच घडलेला प्रकार आठवतो. तर मग आता रोहिणीचा हा प्रश्न पाहता नैना लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, अरे देवा, या काही कमी शहाण्या नाहीयेत, आता मी नेमकं यांना काय उत्तर देऊ? नाही, चुकून सुद्धा घरच्यांना या गोष्टीचा अंदाज लागता कामा नये. अहो माझं ना लक्ष नव्हतं. मला तर असं वाटतंय की त्याच वेळी कलाने ना सरोज मामींना धक्का दिला. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं ना मला तरी माहीतच नाहीये. मला तर असंच वाटतंय की हे धक्का पकडणं ना खूप अवघड आहे, त्याशिवाय अद्वैत इतका चिडणार नाही. आबांनी सांगून सुद्धा नाही ऐकलं ना म्हणजे नक्कीच त्यामध्ये काहीतरी तथ्य असणार. रोहिणी आणि नैना दोघी आता सीडीवरनं खाली येत असतात. तिथेच बाजूला रजनी सुद्धा हार करत बसलेली असते आणि रजनीच्या कानावरती नैनाचं बोलणं पडतं. म्हणजेच की नैना म्हणत असते, कला लहानपणापासून तशीच आहे, ती ना गोड गोड बोलून दुसऱ्याची सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मी तिला लहानपणापासून चांगलीच ओळखून आहे. आता जर कलाला राग आला ना तर मग झालं, तिच्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसतं. त्याच्यामुळे मी सुद्धा शुअर आहे की कलानेच धक्का दिलेला असणार.
नैनाचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर रजनी आता भयंकर चिडते आणि लगेच नैनावरती ओरडत म्हणते, नैना अगं काही काय बोलतीयस तू? खरं तर मला असं वाटलं होतं की एवढं सगळं झाल्यानंतर तू तुझ्या बहिणीच्या बाजूने खंबीरपणे उभी राहशील. नैनाचं म्हणणं असतं, मी तिची बाजू का घेऊ? याच्यावरती रजनी म्हणते, ती 9 महिने झालं तसं या घरामध्ये राहतीये आणि ती असं करेल हे असं मला नाही वाटत. मी तिला चांगल्या प्रकारे खरं तर तू तिची बाजू घेऊन बोलायला हवं होतंस. नैना आता म्हणू लागते, रजनी मामी काय माहिती का, मी तिची बहीण आहे आणि मला तिचा एक्सपिरियन्स जास्त आहे. त्याच्यामुळेच मी म्हणते की हे सगळं कला करू शकते. तुम्ही तिच्या सहवासात आला त्याला 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाहीये आणि मी तिला जन्मापासून ओळखते. घरी सुद्धा जर तिला एखादी गोष्ट पटली नाही तरी सुद्धा ती मम्माला फडाफडा बोलून मोकळी व्हायची. तिला स्वतः पुढे दुसरं कोणी दिसतच नाहीये. तर मग आता रजनी लगेच नैनाला शांत करत म्हणे, नैना तू शांत बस. एखाद्या माणसाला ओळखण्यासाठी दिवस नाही लागत, त्याचा फक्त सहवास पुरेसा असतो. अगं कला खूप गुणी मुलगी आहे आणि अनेकदा कलाने तुला सुद्धा सांभाळून घेतलंय. तेवढ्यात लगेच आता मागणं आबा येतात. आबा जरा अस्वस्थ दिसत असतात. त्याच्यामुळे रजनी लगेच आता आबांना म्हणते, आबा काय झालं, तुमची तब्येत तर बरी आहे ना? आबा आता लगेच रजनीला म्हणतात की खरं तर घरातली लक्ष्मी बाहेर असताना देवीचा घट बसवणं मला काय बरोबर नाही वाटत. रजनी म्हणत असते, आबा तुम्ही बरोबर बोलताय, पण मात्र कला जरी घरात असती तरी हे घट न बसवणं हे तिला सुद्धा नसतं पटलं. रजनी म्हणत असते, खरं तर माझी सगळी तयारी झाली, फक्त पंचामृत करायचं बाकी आहे, ते करते म्हणजे सगळं झालं. आबा लगेच आता म्हणू लागतात, आज जर घरामध्ये कला असती ना तर तिने समधी तयारी केली असती. रजनी म्हणू लागते, आबा काय माहिती का, मला सुद्धा कलाची एवढी सवय झाली ना की सकाळपासून काम करताना मी 4 वेळा कलाला आवाज दिला. आबा म्हणतात की आपल्या सुनेची पहिली नवरात्र साजरी होणार होती. आता आबांचं हे बोलणं ऐकता लगेच नाटकी नैना मध्येच बोलत म्हणते, आबा तुमची दुसरी सून आहे की इथे? आबा मी सुद्धा या घरची सून आहे आणि मी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आता पुढाकार घेतीये. पण मात्र आबा सुद्धा नैनाला बोलतात, पण मात्र कलाची सरना कोणालाच नाही येणार. आबा आता लगेच नैनाला म्हणतात की बरं ठीक आहे, तू पुढाकार घेऊन करणारे म्हणतीयस ना, तर पुरणपोळीचा नैवेद्य तुझ्याच हातून होऊ दे. आबांचं हे बोलणं पाहता इकडे रजनी लगेच आता गालातल्या गालात हसायला लागते. पण मात्र नैनाचं तर थोबाडच पडतं. नैना करायला गेलेली एक असते, पण मात्र झालं दुसरंच. नैना आता लगेच स्वतःशीच म्हणते, या म्हातारेने मुद्दामच केलंय, कुचकटपणा करणारा जमतच याला. मी कलाबद्दल वाईट बोलताना यांनी मला ऐकले म्हणूनच हे असं करतायत. आबा आता गालातल्या गालात हसत नैनाला म्हणतात, नैना चांगल्या लुसलुसीत पुरणपोळ्या बनव. आबावर सगळेच तिकडे निघून जातात. पण मात्र आता नैनाच्या आगाऊपणामुळे तिला खूपच मोठी शिक्षा मिळालेली असते. त्याच्यानंतर आता रजनीने कलासाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो आणि तो ब्रेकफास्ट अंजूला कलासाठी नेऊन जायला सांगते. त्यानंतर आता इकडे अद्वैत तयार होत असतो आणि अद्वैत कॉफी प्यायला लागतो तर लगेच त्याला कलाचं बोलणं आठवतं. म्हणजेच की कला म्हणालेली असते की जोपर्यंत तू मला घराबाहेर घेत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याशिवाय इथे अशीच उभी राहील. अद्वैत आता इकडे कॉफी पीत पीत लगेच इकडे टेरेसवरती येतो आणि कलाची खाल्लं गंमत पाहत असतो. कला तिथेच खाली उभी असते. कलाकडे पाहत अद्वैत आता स्वतःशीच म्हणत असतो, या खरेला ना जरा सुद्धा लाज नाहीये. हिने जे काही केलंय ना त्यासाठी थोबाड वर करून माझ्याकडे पाहतीये. डोक्यापासून पायापर्यंत नुसता माज भरलाय. तेवढ्यात लगेच तिथे अंजू कलासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते आणि कलाला म्हणते की कलाताई बसा, इथे बसा आणि पटकन काहीतरी खाऊन घ्या, काल रात्रीपासून तुम्ही खाल्लेलं नाहीये. पण मात्र कला अंजूला म्हणते की नाही नको अंजू, मला भूक नाहीये. अंजू म्हणत असते, कलाताई असं काय करताय, काही खाल्लं नाही तर ताकद कशी येणार, आणि काल रात्रीपासून तुम्ही इथे घराबाहेर आहात. पण मात्र कला खाण्यासाठी सक्त नकार देत असते आणि अद्वैत सुद्धा टेरेसवरनं कलाची ती सगळी गंमत पाहत असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आबा अद्वैतची समजूत घालत असतात आणि आबा अद्वैतला म्हणत असतात की घरच्या लक्ष्मीला असं घराबाहेर काढणं बरोबर नाही. पण मात्र अद्वैतचं म्हणणं असतं की तिने आईची हात जोडून माफी मागायला हवी, तरच मी तिला घरामध्ये घेईल. इकडे आबा आता कलाला समजून सांगण्यासाठी कलाकडे येतात आणि कलाला म्हणत असतात, कला हट्टपणा करू नकोस, घरात चल कला, हवं तर मी तुझी माफी मागतो. कलाचं म्हणणं असतं, आबा तुम्ही सुद्धा मला असं अडवून ठेवू नका, माझा स्वाभिमान मला आड येतो. जोपर्यंत चांदेकर मला स्वतः घरामध्ये नेत नाही ना तोपर्यंत मी काय घरामध्ये येत नसते. संगीता आता इकडे घरी आलेली असते आणि कलाची झालेली अवस्था पाहता लगेच आतमध्ये येत सरोजला जाब विचारू लागते की माझ्या मुलीला तुम्ही रात्रभर घराबाहेर ठेवलं, अशी काय चुकी झाली तिची? तर मग सरोज लगेच आता संगीतावरती ओरडत म्हणते, तुम्ही आमच्याच घरामध्ये राहून आम्हालाच जाब विचारताय का?
सरोज आता संगीताचा हात पकडते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ती लेकडे बाहेर कलाच्या बाजूला येऊन उभी करते. संगीताचं म्हणणं असतं की तुम्ही तिला मुद्दामून आमच्या गळ्यामध्ये बांधली आहे, त्याच्यामुळे ही आमची सून नाही आहे. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.